तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 12.0 जी चालू केली नुकतीच त्यातला सेकंड पेपर पाहतोय. मित्रांनो, 12.0 चा पहिला पेपर सोडवलाय. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून घ्या, यूट्यूबवरती पण त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पेपर दररोज दुपारी 12 वाजता टाकला जातो. ही टेस्ट सिरीज जोपर्यंत कंटिन्यू आहे तोपर्यंत टाकला जाईल. पेपर डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि सोडवा. हा जो आहे हा 12.0 चा दुसऱ्या पेपरमधला एक्सप्लेनेशन पाहताय तुम्ही. सराव 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 गरजेचा असतो, तो दररोज करायचा असतो, तेव्हाच गणित परफेक्ट होत असतं, अन्यथा नाही. बघा, ह्यातला दुसऱ्या टेस्टमधला पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न कंपॅरिझन कोडिंगचा होता. रवीने विजयपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने अमितपेक्षा उंच उडी मारली नाही. लहान मोठेपणा ठरवायचा आहे. कोणी? रवीने विजयपेक्षा उंच उडी मारली. हा रवीने कोणापेक्षा उंच उडी मारली? विजयपेक्षा उंच उडी मारली, विजयपेक्षा. परंतु त्याने अमितपेक्षा उंच उडी मारली नाही, म्हणजे मोठा कोण आहे? अमित आहे. करेक्ट. संजयने राजूपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने विजय उडी मारली नाही, म्हणजे विजय उडी नाही, म्हणजे कोणी तर आला? संजू बाबा. संजयने कोणापेक्षा जास्त उडी मारली? राजूपेक्षा. सगळ्यात लहान आला राजू. म्हणजेच काय? राजू, संजय, विजय, रवी, अमित. आपल्याला कोणता क्रम विचारलाय? उतरता क्रम, मोठ्या आकडून छोट्या आकडे, म्हणजे असंच. अमित, रवी, विजय, संजय, राजू. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा, पुढचा प्रश्न घड्याळावरती फॅक्च्युअल डेटाचा प्रश्न होता. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या. कुठून? सकाळी 9 ते दुपारी 12 किती तास झाले? 3 तास झाले. किती तास? 3. एका तासाला 2 90 असतात, म्हणून हे 6 वेळा झालं. बर, मध्ये जर 9 वाजला असता तर मी 1 कमी केला असता, पण सुरुवातीला 9 आहे म्हणलं मी कमी करणार नाहीये, तर लक्षात ठेवा 6 वेळा. आता कुठं दिले? दुपारी 2 ते संध्याकाळी 4, म्हणजे दुपारी 2 ते 4 बरोबर 4 किती तास? 2 तास. 2 तास म्हणजे 2 गुणिले 2 4 वेळा. परंतु ह्याच्यामध्ये कुठंतरी 3 वाजतात, म्हणून 1 कमी केला, म्हणून 3 वेळा. मग दोघातला डिफरन्स किती आला? 3. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, एका तासाला 2 वेळा 90 अंशाचा कोण येतो. 12 तासाला किती होणार? मग 24 न होता 22 होत आहे. 24 तासाला 48 न होता 44 होते. लक्षात ठेवा, हा फॅक्च्युअल डेटा महत्वाचा असतो. एका तासाला जे 290 डिग्री येतात, त्यात जर मध्ये 9 किंवा 3 वाजलेले असतील तर 1 कमी करायचा, अन्यथा नाही. बघा, पुढचा प्रश्न. एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये जमले आहेत. पहिल्या दिवशी 75% सदस्य खरेदीसाठी गेले, 55% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले, 15% सदस्यांनी हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. वरील माहितीवरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल? थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे, वेळ खाऊ आहे, स्किप करायला पाहिजे. बरं, आता बघा, 15% सदस्यांनी हॉटेलमध्ये विश्रांती गेली. मग टोटल किती टक्के लोक गेली? तर 85 गेली. टोटल 85% गेली. मग कोण काय केलं? खरेदीसाठी गेलं किंवा प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलं. मग या तिघांची बेरीज काय पाहिजे? 85 पाहिजे. मग मित्रांनो बघा, आता हे 35 आणि 55 आहे. मग या 75 आणि 55 यांची बेरीज करून घ्या. 5 5 10 चाला 1, 6 7 13 बरोबर. ह्याच्यातून 85 वजा करून घ्या, म्हणजे किती आलं? बघा, किती आलं? 45. म्हणजे सिंपल, इथं दोघांचं कॉमन 45% आलं. म्हणजे 45% लोक ती प्रेक्षणीय स्थळं पाहायला पण गेलेत आणि खरेदीसाठी पण गेलेत. 75 मधून 45 गेले, राहिले 30%. 55 मधून 45 गेले, राहिले 10%. बघा, यांची बेरीज करून तुम्हाला लक्षात येईल. 30 आणि 10 40, 40 आणि 45 किती झाले? 85. ओके. मग प्रश्न काय विचारलाय बघा, खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल? 35% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. 35 गेले का? नाही, 45 गेले. चूक.
30% सदस्य फक्त खरेदीसाठी गेले, हो करेक्ट आहे, म्हणजे फक्त बी बरोबर, ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, पहिले 2-3 प्रश्न थोडेसे मोठे टाकले होते, जाणून बुजून टाकले होते, वेळ जावा जेणेकरून तुमच्याकडून पुढचे सोपे प्रश्न राहावेत, हाच उद्देश होता. अनिकेतचे आजचे वय म्हणजे विकासच्या आजच्या वयाची दुप्पट वय. अनिकेतचे वय म्हणजे विकासची दुप्पट. बर, विकासचे आजचे वय सर्वेशच्या आजच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. बर, रिलेशन दिले. हर्षचे आजचे वय म्हणजेच विकासच्या आजच्या वयाच्या पेक्षा 2 वर्ष जास्त होय. हर्षपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचे वय, गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं, गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं, कृष्णाच्या मागच्या वर्षीचं वय 15 होतं, म्हणजे कृष्णा आज 16 वर्षाचा होणार. मागच्या वर्षी 15 होतं म्हणजे आज 16. काय वाक्य बघा, हर्षपेक्षा 3 वर्षांनी मोठा, 3 वर्षांनी मोठा म्हणजे हर्ष दादा आला 13 वर्षाचा. बर, पुढे वाक्य बघा, हर्षचे आजचे वय म्हणजेच विकासच्या आजच्या वयापेक्षा, हर्षचे आजचे वय विकासच्या आजच्या वयापेक्षा 2 वर्ष जास्त आहे. काय दिले, हर्षचे आजचे वय विकासच्या आजच्या वयापेक्षा 2 वर्ष जास्त आहे. हे 2 वर्ष जास्त आहे म्हणजे विकासचे आजचे वय किती येणार, 11 वर्ष. करेक्ट. पुढे बघा, विकासचे आजचे वय सर्वेशच्या आजच्या वयाच्या, विकासचे आजचे वय सर्वेश जो आहे सर्वेशच्या आजच्या वयाच्या दुपटीहून 3 कमी आहे, दुपटीहून 3 कमी आहे. मग याला 3 मिळवलं तर 14, हे कशा दुप्पट होते 7च्या. बघा 7 दुने 14, त्याच्यातून 3 कमी केले 11. करेक्ट आहे. अनिकेतचे आजचे वय म्हणजेच विकासच्या आजच्या वयाची दुप्पट होय. अनिकेत विकासच्या दुप्पट म्हणजे 22 वर्ष. मग यात काय विचारले बघा, तर काय दिले, आजच्या वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल ते सांगा. मध्यभागी कोण असेल ते सांगा. काय सांगितलंय, चढत्या क्रमाने मध्यभागी म्हणजे 7, 11, 13, 16, 22. 7 पहिला, दुसरा, तिसरा हर्ष, ऑप्शन नंबर 3 बरोबर, 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, काही बोर पेर आहेत, काही बोर काय आहेत, पेर आहेत, पेर. काही बोर पेर आहेत, काही पेर आंबे आहेत, काही पेर काय आहेत, आंबे आहेत, आंबे. काही पेर आंबे आहेत. सर्व आंबे फळे आहेत, सर्व आंबे काय आहेत, फळे आहेत. सर्व आंबे फळे आहेत, आंबे आतमध्ये फळे बाहेर. मग याच्यावरून कोणता निष्कर्ष निघतो बघा, काही आंबे बोर आहेत, काही आंबे बोर आहेत का, असतीलच असं नाही, चूक. काही फळे पेर आहेत, काही फळे पेर आहेत का, हो आहे, बरोबर, ठीक आहे ना. आता बघा, काही आंबे बोर आहेत, आंबे बोर असतील असं नाही. काही फळे बोर आहेत, काही फळे बोर आहेत का, नाही. फक्त 2 बरोबर आहे, 2. लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर 2 आहे. म्हणजे आपण तुमच्यामध्ये मे बी चेंज असेल, इथं 2 असेल तुमच्यामध्ये, इथं 1 असेल. लक्षात ठेवा, हे तुमच्यामध्ये बरोबर लक्षात आलं असेल. फक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे. काही फळे फेर आहेत, काही आंबे बोर आहेत का, नाही. म्हणजे फक्त आणि फक्त निष्कर्ष 2 बरोबर, ऑप्शन 1 बरोबर. ठीक आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 3, 5, 8 दिले बघा. मग इथं काय लक्षात येईल का, 2 ने वाढलंय, 3 ने वाढलंय, 4 ने वाढलंय, 5 ने वाढलंय, 6 ने वाढलंय, 7 ने, कितीने वाढेल, 8 ने, म्हणजे आला 38. ऑप्शन नंबर 1 बरोबर. एकदम चिल्लर क्वेश्चन. वाढ बघा काय आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी 4, 5, 6च्या गुणोत्तरात आहेत. जर या पिशवीत एकूण 280 रुपये आहेत तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या काय. सिंपल सी गोष्ट लक्षात ठेवा. एकूण नाणी विचारली, एकूण नाणी जर म्हटलं तरी 4 आणि 5 आणि 6, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15 ने भाग जाणारा पर्याय असेल, 15 ने भाग जाणारा पर्याय असेल. बघा 15 ने भाग जाणारा पर्याय जातो का, बघा 15 × 15 जातो, याला जात नाही. म्हणजे फक्त 15 ने भाग जाणारा पर्याय पाहिजे. पण याला सुद्धा जाईल, हो 15 दुने 30 जातोय, सगळ्यांनाच 15 ने जातोय. आपल्याला उत्तर काढता येत नाही. मग आपण कसं केलं पाहिजे, तर हे 4x हे झालं 1 रुपयाचं नाणं 4च्या पटीत म्हणजे 4x, 50 पैशाचं नाणं 5च्या पटीत म्हणजे 5x, प्लस
25 पैशाचं नाणं 6च्या पटीत म्हणजे 6x, याला साहजिकच कशाने गुणणार तर त्याच्या किमतीने. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 50 पैसे आणि हे आलं 25 पैसे म्हणजे 280 रुपये. 280 म्हणजेच आपल्याला काय करता येईल बघा, वरती 2 शून्य देऊया. करेक्ट, ठीक आहे. आता बघा 100 गुणले 4 400 आलं, प्लस 50 गुणले 5 250x आलं, प्लस 25 150 आलं, x इज इक्वल टू 28,000. मग यांची बेरीज करू. बघा 150 400 आणि 400 800, 800x बरोबर 28,000 म्हणजे x बरोबर 28,000 भागिले 800. मग यांचं कॅल्क्युलेशन करू. चला 0 0 0 0 गेलं. चला 8 1 8, 8 त्रिक किती 24, 8 त्रिक 24 उरले किती 4, 8 5 40 म्हणजे आलं 35. आता मित्रांनो x ची किंमत 35 आहे. एकूण नाणी मानल्यावर टोटल म्हणजे 4 आणि 5 आणि 6 म्हणजे 15x, 15 गुणिले 35 यांचा गुणाकार करू. 15 5 75, आला 7, 15 त्रिक 45 आणि 7 किती आलं 52 म्हणजे 525. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा ही मांडणी तुम्हाला कायम जमली पाहिजे. काय कॉईनची संख्या कॉईनचं मूल्य, कॉईनची संख्या कॉईनचं मूल्य, कॉईनची संख्या कॉईनचं मूल्य आणि एकूण मूल्य. बघा पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, ABCD वर आधारित प्रश्न आहे. कळतंय BCDEFG HIJKLM N पुढे O पुढे P NOP 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 ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता हे पण चेक केलं तरी तुम्हाला उत्तर येऊन जाईल. लक्षात ठेवा लॉजिक मी असं वापरलंय, तुम्ही असं वापरा. किंवा B पासून E, E पासून H, H पासून K, K पासून N, नंतर Z पासून X असं केलं तरी चालेल. ऑप्शन येईल 4. बघा पुढचा प्रश्न, जेव्हा प्रिया रिया दिया मीरा उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात तेव्हा दिया सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते, लहान मोठेपणा आहे. रिया 3ऱ्या स्थानी उभी राहते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभा राहतात, वरती आहे कशानुसार उभ्या राहतात उंचीनुसार, इथं काय आहे वयानुसार. सिंपल सिंपल 2 गोष्टी दिल्यात. आपण हुशार व्हायचं. काय आपल्याला नक्की विचारलंय, काय काय विचारलंय, रियाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती कोण. वय 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 वयाचं फक्त आपल्याला दाखवायचं वय. मग वयाचीच माहिती वाचा. जेव्हा त्यांना वयानुसार उभ्या राहतात तेव्हा प्रिया सर्वात लहान असल्याने ही प्रिया सर्वात लहान असल्याने ही एक कोणतरी, ही एक कोणतरी, ही एक कोणतरी. प्रिया सर्वात लहान असल्याने पहिली उभी राहते, तर रिया सर्वात शेवटचे स्थान घेते, ही आली रिया बरोबर. पुढे त्या दोन्ही रांगात मीरा 2ऱ्या स्थानी आहे, ही मीरा. म्हणजे राहिली कोण रे, राहिली कोण रे, राहिली कोण दिया. हे बघा दिया. म्हणजे तुम्हाला काय विचारले, रियाला लागून असणार तिच्यापेक्षा लहान कोण, दिया. ऑप्शन नंबर 2. मी उंचीनुसार विचार केला का नाही सर, का दिलं तुम्ही असं, साहजिकच आहे. मिरची मसाला लावून प्रश्न बनवणे, आपलं हुशार होणं गरजेचं आहे. काय जेवढं पाहिजे तेवढं शोधणं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, 2 रेल्वे गाड्या अनुक्रमे 240 व 360 मीटर लांबीच्या आहेत. त्या परस्पर विरुद्ध दिशेने 50 व 70 किमी प्रति तास वेगाने एकमेकींना किती वेळात ओलांडतील. 2 गाड्या विरुद्ध दिशेने येतात. डिश करो विश करो डिश टीव्ही. लक्षात ठेवा विरुद्ध दिशेने जेव्हा येतात तेव्हा नेहमी हे डी म्हणजे अंतर दोघांचे बेरीज असते. 240 + 360 इज इक्वल टू वेळ. वेगांची बेरीज असणार. वेग म्हणजे v1 + v2. लक्षात ठेवा म्हणजेच काय 240 + 360 म्हणजे 600 बरोबर टी. वेगांची बेरीज म्हणजे 50 + 70. आता हे 600 जे आहे हे मीटरमध्ये आहे बरोबर. हे किती आलं टी गुणिले 120 गुणिले 5/18 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करायचं. मग 600 गुणिले 18 भागिले 120 गुणिले 5 म्हणजेच किती आलं तर टी आला. मग इथं काय येईल बघा, 0ला 0 गेला, 12 5 60, 5ला 5 गेलं म्हणजे टी बरोबर 18 सेकंद. 18 सेकंद बरं का, घाई गडबडीने 18 मिनिटाला टिक कराल, सेकंद आहे. आता इथं सगळे पर्यायामध्ये सेकंद 15 आहे, चूक आहे. मग मिनिटामध्ये करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल, 18 भागिले 60 बरोबर. मग चला 6ने भाग जाईल, 6 × 18, 6 × 10 60, 3/10 म्हणजे 0.3.
हे उत्तर येणार ऑप्शन नंबर 4 बरोबर. डिश करो विश करो डिश टीव्ही. एका निवडणुकीत 2च उमेदवार होते, त्यातील 65% मत पडलेला उमेदवार 180 मताच्या आधिक्याने विजयी झाला. 2 उमेदवार आहे, टोटल मतदान 100% असतंय, एकूण मतदान बरोबर. 2च उमेदवार आहेत, त्यातला विजयी आणि पुढचा आहे पराभूत. विजयी आणि पराभूत. विजयी जो उमेदवार आहे त्याला पडले 65% मतं आणि पराभूतला पडणार 35% मतदान. का? 100चं विभाजन. या दोघांमध्ये फरक टक्केवारीचा विचार केला की 30%, पण मतांचा विचार केला तर किती आहे? 180. 30 म्हणजे 180, तर 100 म्हणजे किती? बस एवढाच गुणाकार करायचा आहे. 0 0 गेला, 3 × 18, 6 × 100. 6 × 100 म्हणजेच किती? 600. करेक्ट आहे, 600. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. सागरने 15 डझन फळे 450 रुपये प्रति डझन प्रमाणे खरेदी करून प्रत्येकी 400 रुपये प्रमाणे विकली, तर सागरला फळामागे शेकडा नफा किती झाला ते सांगा. 15 डझन फळे 450 रुपयाला प्रति डझन, नाही का? 15 डझन फळे 450 रुपये प्रति डझन, म्हणजे आपल्याला कळेल 15 डझन इज इक्वल टू काय? 450 गुणिले 15. 15 0 15, 15 0 0, 15 5 75, चाला 7, 15 चौक 60, 60 आणि 7 67. करेक्ट. पुढे गेलो बघा. आता काय केलं? त्यातील प्रत्येकी हे झाली खरेदी किंमत बरं का, खरेदी किंमत, तेवढ्यांची खरेदी किंमत. विक्री किंमत काय? प्रत्येकी 40 रुपये, म्हणजे 15 डझन यांची विक्री किंमत किती होईल? प्रत्येकाची 40, म्हणजे 15 डझन म्हणजे 15 गुणिले 12 गुणिले 40 एवढी रक्कम. 15 गुणिले 12 का? 15 डझन आहे म्हणजे गुणिले 12, संख्याला गुणायचंय. 15 गुणिले 12 180 गुणिले 40, 18 चौक 72, म्हणजे 7200. म्हणजे जिथं इन्व्हेस्टमेंट केली होती 6750, ती इन्व्हेस्टमेंट झाली 7200. दोघातला फरक जर विचार केला तो प्रॉफिट आहे. 6750ला प्रॉफिट झाला 450 रुपये. किती? 450 गुणिले फक्त 100 करा, बस उत्तर येऊन जाईल. कसं बघा? 0ला 0 कटले, 9ने भागा, 25ने भागा, 25 दुने किती? 25 दुने 50 बरोबर. 25 चौक 100 आहेच, 25 दुने 50, 17 उरले. 17 25 7, 9चा पाडा माहिती आहे तुम्हाला. 9 5 45, 9 त्रिक 26, 27, 9 त्रिक 27, 5 चौक 20, 20 भागिले 3 म्हणजे 6.67, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. एवढ्या डझनला एवढे रुपये, एकाला किती तेवढं कळलं, समजून जातं. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1200 व 1290 आहे, तर व्याजाचा दर काढायचा आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे बघा. सरळ व्याज, 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, 2 वर्षाचं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे? 1200 रुपये आहे. चक्रवाढ व्याज किती आहे? 1290. बरं तुम्हाला माहिती 2 वर्षाचं आहे, तर याचं पहिला वर्ष किती असेल? 600. दुसऱ्या वर्षाचं पण 600, कारण सरळ व्याज प्रत्येक वर्षाला सारखं असतं, लक्षात ठेवा. याचं पहिल्या वर्षाचं 600 असणार, कारण का? पहिल्या वर्षात सरळ व्याज आणि पहिल्या वर्षात चक्रवाढ सेम असतं, हे पहिलं वर्ष. दुसऱ्या वर्षाला राहिले किती? 690, हे दुसरे वर्ष बरोबर. मग लक्षात येतंय मला की हे जे एक्स्ट्रा 90 वाढले ना, 90 ते व्याजावर व्याज असतं, लक्षात ठेवा. 600च्या किती टक्के म्हणजेच 90. 0 0 0 0 गेले, हे भाग दिला. x बरोबर 90 भागिले 6, x बरोबर किती? 15. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न घातांकाचा प्रश्न आहे बघा. 8चा n घात, 2चा चौथा घात, 16चा दुसरा घात, 2चा सिंगल, 32चा 3 बरोबर 32. सिंपल गोष्ट आहे. घातांकाचे नियम सगळ्यांचा बेस सारखा झाला पाहिजे. 8 म्हणजे 2चा 3 घात येतो. कसं? 2चा 0 घात असेल तर 1 येतो,
2चा 1 घात 2 येतो, 2चा 2 घात किती येतो 4, 2चा 3 घात 8, 2चा 4 घात 16, 2चा 5 घात 32, 2चा 6 घात 64, 2चा 7 घात 128, 2चा 8 घात 256, 2चा 9 घात 512, 2चा 10 घात 1024. मग इथे बघा काय गरज लागते आपल्याला, 2 करूया, सगळ्यांचा बेस 2 करूया, 2चा 3रा घात आणि मग त्याचा n घात गुणिले 2चा 4था घात गुणिले 2चा 4था घात आणि त्याचा 2रा घात, बर 2 तसाच गुणिले 32 म्हणजे 2चा कितवा घात 5वा घात आणि मग त्याचा कितवा घात 2चा 5वा आणि मग त्याचा 3रा बरोबर 2चा 5वा. मग यांचं कॅल्क्युलेशन करूया. 2चा किती 3n गुणिले 2चा 4 गुणिले 2चा 8 छेद 2 गुणिले 2चा 15वा बरोबर 2चा 5वा. आता काय करता येतं बघा, घातांकाचा नियम a रेस टू m इंटू a रेस टू n जर असेल तर a रेस टू m प्लस n असतो. म्हणजे गुणिले असताना ह्या वरच्यांचा बेस खाली बेस सेम आहे, वरती बेरीज होणार म्हणजे काय येईल वरती बघा 3n म्हणजे 2चा 3n प्लस 12 छेदाच्या ठिकाणी 2चा 16 मग हेच इज इक्वल टू 2चा 5. आता हे पहिलं वरती जाऊया मायनस होईल भागिले असल्यावरती, म्हणजे आपला फॉर्म्युला माहीत पाहिजे एचा ए एन भागिले एम म्हणूया, ए एन असेल तर ए एम वजा एन येतो, लक्षात ठेवा वजाबाकी होत असते भागिले आहे यांची वजाबाकी म्हणजे 3n प्लस 12 वजा 16 पुढे आहे तसंच 2चा 5वा घात बरोबर म्हणजे ते 5 करेक्ट आहे, बेस गायब होईल. यांचं काय येईल 3n वजा 4 बरोबर 5 हे वजा करा म्हणजे प्लस होईल तिकडे 3n बरोबर 9 मग n बरोबर किती आला 3 n बरोबर 3 ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट. एका समभुज चौकोनाची परिमिती, समभुज चौकोन लक्षात ठेवा सगळ्या बाजू सारख्या असणारा. मग काय दिले चौकोनाची परिमिती 100 आहे, परिमिती 100 म्हणजे हे 25 हे 25 हे 25 हे 25 आणि एक कर्ण 30 आहे, एक कर्ण 30 आहे, हा कर्ण 30 आहे समजा आणि हा कर्ण काढूया. मग बघा मित्रांनो काय हा किती आहे 30 आहे ना, हा 15 हा 15 ह्याला आपण म्हणूया ह्याला म्हणूया x ह्याला म्हणूया x. बघा मित्रांनो समभुज चौकोनामध्ये हे दोन्ही जे कर्ण असतात ते एकमेकाला काटकोनात छेदतात, म्हणजे पायथागोरस थेरमनुसार हा कर्ण आहे ना, हा पहिली बाजू दुसरी बाजू म्हणजे 25च्या वर्गामधून जर मी 15चा वर्ग वजा केला तर मला 1चा वर्ग येईल, 625 मधून 225 वजा केलं 1चा वर्ग येईल, 400 बरोबर 1चा वर्ग येईल म्हणून x बरोबर किती 20. मग x बरोबर 20 असेल म्हणजे ही पण किंमत आली 20 आणि ही पण किंमत किती आली 20. मग मित्रांनो काय हा एक कर्ण झाला 30 एक कर्ण झाला 40. मग क्षेत्रफळ कसं काढतात क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले सेकंड कर्ण दुसरा कर्ण बरोबर 1/2 पहिला कर्ण किती पहिला कर्ण तर 30 दुसरा कर्ण 40. मग बस कॅल्क्युलेशन करायचंय. मग बघा 2 ने भागलं ते आलं 20, 20 गुणिले 30 आलं 600 म्हणजे 600 चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट. 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार होता तर 1 जुलै 2021 ला काय 24 पासून 21 ला जा 1 जानेवारी 2024 ला कोणता वार होता सोमवार. आता मला सेम वर्ष जाणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 2023 ला कोणता वार इथं, 1 जानेवारी 2022 ला कोणता वार इथं, 1 जानेवारी 2021 ला कोणता वार इथं, आपलं वर्ष सेम पाहिजे. आता इथं मागे लिपियर कुठं नाही, लिपियर इथं आहे पण यांचा 29 फेब्रुवारी इथं येतोय त्यामुळे काहीच बदल होणार नाही. 1 ने मागे जा रवी, 1 ने मागे जा शनी, 1 ने मागे जा शुक्र. म्हणजे आता आपल्याला कळलं 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार आहे. आता जानेवारी पासून जुलैला जायचंय, जानेवारीमध्ये ज्या तारखेचा वार दिला ती नका पकडू. जानेवारीचे किती आलं मग जानेवारीला 30 दिवस, फेब्रुवारी पूर्ण आहे साधं वर्ष 0 बरोबर. मार्च किती 3, 31चा 3 कोड, एप्रिल 30चा 2 कोड, मे 3 कोड, जून जुलै जायचं ना जुलैला जूनला 2 कोड
आणि जुलै काय आहे 1 जुलैचं काढायचं आहे. ठीक आहे, करा बेरीज. काय ते बघा, 30 आणि 3 33 आणि 2 35, 35 आणि 3 38, 40 आणि 41, 41 भागिले 7, 6 बाकी. 6 दिवस पुढे जायचं कोणाच्या? शुक्रवारच्या 6 दिवस पुढे, म्हणजेच 1 दिवस मागे, म्हणजेच गुरुवार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा, सोनाली उत्तरेकडे 80 मीटर चालत गेली. उत्तरेकडे 80 मीटर चालत गेली, उत्तरेकडे 80. नंतर डावीकडे वळून 30, डावीकडे वळून 30 चालत गेली. पुन्हा डावीकडे वळून 90, या असं 90. शेवटी ती 45 अंश उजवीकडे वळली. ऍक्च्युली जाणार होती खाली, ती 45 डिग्रीमध्ये वळली. म्हणजे कोणत्या दिशेला झाली? तर नैऋत्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर. राम आणि श्याम एक काम एकत्रितपणे 30 दिवसात पूर्ण करतात. राम एकटा 45 दिवसात, तर एकटा श्याम कधी? एकटा गडी एकटा निघाला. सगळ्यांना माहिती आहे एकटा श्याम XY अपॉन X मायनस Y. एक्स म्हणजेच काय रे मित्रांनो? एक्स म्हणजे काय? 45 गुणिले 30 छेद 45 वजा 30. मग इथं विचार करा काय येईल? 45 गुणिले 30 भागिले 15, 15 त्रिक 45, 30 त्रिक 90. किती दिवस लागतील? 90. ऑप्शन नंबर 1 बरोबर. ठीक आहे, एकट्याचं काढायचं म्हटलं तर ह्या पद्धतीने जायचं, लक्षात ठेवा. दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 208. वर्गांची बेरीज पर्यायामध्ये चेक करा. 208 कोणाची? 8चा वर्ग 64, 12चा वर्ग 144. करा बेरीज. 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, हातचा लेख 208. करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. डायरेक्ट ऑप्शनचा वापर करा. गुणोत्तर प्रमाणे पहिला आकडा कशात तरी दुप्पट, दुसरा आकडा कशात तरी दुप्पट. ऑप्शन 4. बघा पुढचा एकदम सोपा पदावलीचा प्रश्न आहे. -3 -4 -7 गुणिले 6 आणि 4 10 छेदाच्या ठिकाणी 8 आणि 6 14 -14 भागिले यांचं काय आलं? -12. मग मित्रांनो वरती गुणाकार सहज करता येईल. -70 छेदाच्या ठिकाणी काय येणार? वजा भागिले वजा काय होणार? तो -14 भागिले -12. हेच मी काय करतो? मायनस मायनस गायब होणार. -70 गुणिले 12/14 बरोबर. 14 पंचे 70, 12 पंचे 60, म्हणजे -60 उत्तर येणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो हा 12.0 बूस्टर 12.0चा पेपर क्रमांक 2 आपण यूट्यूबवर पण पाहतोय आणि ॲपवर पण पाहतोय. मित्रांनो पहिल्या 3 टेस्ट तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होतील. बाकीच्या टेस्ट तुम्हाला ॲपवरती मिळतील. सगळ्या 15 टेस्ट आहे त्या पण फक्त अत्यल्प फी 110 रुपयामध्ये. विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. डेली प्रॅक्टिस करत राहा, डेली बूस्टर सोडवत राहा. ज्यांना मागचे दररोज 2-2 पेपर सोडवायचे त्यांनी 11.0 पण आहे, त्याची ऑलरेडी झालेली आहे. 15 टेस्ट 15 व्हिडिओ सगळं रेडी आहे. ॲपमध्ये जा, तुम्हाला 11.0 मिळेल. आणि एक बूस्टर सराव ग्रंथाचं पुस्तकच आपण लॉन्च केलं आहे, ज्याच्यामध्ये 1.0 ते 10.0 पर्यंतचे सर्व 150 पेपर, किती पेपर? 150 वर्कबुक स्वरूपात अवेलेबल केले. त्याची पण सेपरेट बॅच ॲपमध्ये आहे. यांचे कुपन कोड वापरा, तुम्हाला 50% डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. बाकी बॅचेस ह्याबद्दल सगळं माहिती आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.